सो गाईज आम्ही गावाला चाललेलो गाडीवर आणि आता 6 वाजलेलो होतो. गावाला किती वेळात जातो ते बघू आपण. आपण गाडीवर का असं गावाला जायचं जेवढा वेळ लागत तेवढी चेक आपण पूर्णपणे बघूया. 15 मिनिटं झालेले आहेत पुण्यावरनं निघून आणि आता कोरेगाव विमानामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. जसं की बघताय सूर्यनारायणाचे दर्शन चांगल्या प्रकारे झालेले पण गोड आहे मस्त एकदम. त्याच्यामुळे आता कंटिन्यू चालूच राहिले. तर आता आम्ही पोहोचलो रांजणगावला. रांजणगावच्या गणपती कशी पोहोचले. It's been 45 minutes, right? It's been 45 minutes. And now we are reach at रांजणगाव. मस्त वाटतंय गाडीवरती. तुला कसं वाटतं? मस्त वाटतं ना. इथं पण या टायमाला पण कसं सुंदर नजारा दिसतोय. कसं आहे. आणि दुसरी गोष्ट ही जी गाडी आहे ना, ही गाडी जी आहे ती मित्राची आहे, आपली नाही आहे. गरीब माणसं आहेत. आपल्याकडे कुठली आहे प्लाटिना, राईट. गावाकडे जायला प्लाटिनावरती बूट दुखतोय म्हणून ही घेऊन जायची. आता बुडाला पुढे तर आम्ही रस्त्यामध्ये थांबलेलो आहे, जी की चाय पिण्यासाठी थांबलो होतो. इथे चाय घेते आणि जातो मग पुढच्या प्रवासाला. आता आम्ही नगरमध्ये पोहोचलेलो होतो आणि नगरमध्ये आम्ही आलो होतो डोसा खायला. ओके, तू पण आलीस ना डोसा खायला? आले मी. आता विषय असा आहे, आज सॅटरडे आहे आणि आज सॅटरडेच आहे ना, एवढी गर्दी इकडे जाम गर्दी होती. म्हणजे असं पूर्ण फुल झालेलं आहे. असं हॉटेल तुम्ही बघू शकता पूर्ण फुल झालेलं आहे. गर्दी आहे आज की प्रत्येक वेळेस ज्यावेळेस येतात त्यावेळेस एवढी गर्दी नसते, एवढी गर्दी आज आहे इथे. असा विषय झाला. नगरचा जो ब्रिज बनवला एकदम अतिउत्तम, ज्याच्यामुळे ट्रॅफिकचा 10 ते 15 मिनिटाचा वेळ कमी होतो. आणि आता आम्ही नगरमधून निघलेलो आहोत आणि या ब्रिज थ्रू आता बीडला आगेकूच केलेली आहे. तर आता निघतोय तिथून. पुढचा प्रवास असाच चालू राहील. 2 घंटे तरी लागतील आहे पोचायला. आणि आता मी काय म्हणतो, आता आपण नगरमध्ये आलो, आता आपण आपल्या हद्दीत आलो. आता पुण्याची भाषा तिकडे तिसरायची. आता इथं आलो ना, इकडून इकडं आपला असं चालू ठेवायचं. तिकडे जे होतं ना, तिकडे जे असतं ते प्रोफेशनल असतं. इथं आलं ना तर आता कसं गावठी येत आपण. आता नगरच्या हद्दीवर स्कूलमध्ये आपण आपल्या गावात आलो, आपला विषय. आता करंजीच्या घाटात पोहोचलोय. सुंदर घाट, एक नंबर. बघून घ्या कसा विषय. असा विषय करंजीच्या घाटातला. कसा वाटतो तुला? सुंदर वाटतं ना? करंजीचा घाट एक नंबर. पण ऊन एवढं पडलंय ना, बाप. भरूनच गावाला चाललं आणि भर उन्हात गावाला चाललं. काय करणार, गरीब माणसं आहेत ना, गाडीवरती जावं लागतंय. श्रीमंत लोक बसनं जातात. आम्ही पण चल फायनली रडत पडत वेशी पाशी आलो. एवढ्या उन्हात 1.5 घंटा लेट झालो, पूर्णपणे 1.5 घंटा लेट. बिकॉज ऑफ नाही, सॉरी 1.5 तास लेट झालं मला हे. कारण की काय झालं माहिती का, थांबत आलो नाही. ऊन लागत बुडाला. थांबत आलो आणि थांबल्यामुळं आम्हाला झाले 1.5 तास लेट. आता फायनली आम्ही आता गावाच्या वाटेवरती लागलो. घरी गेल्यावरती फायनली घरी पोहोचतोय आम्ही. बघू शकता आमचं घर.
चला हो घरात. काय घरी येऊन संध्याकाळी बिना उन्हाचं मग शेत बघायला यायचं असतं. आता ही दिदी आणि या दोघी आल्यात शेत बघायला आणि पप्पान ते. चला आता मी तुम्हाला चला आमचा ऊस आता. दाखवते. हा आमचा ऊस. अजून दाखवते ना. This was my return solo journey down to Pune. Now you can see the sunrise like this, and now I'm going with starting my journey. I reached Pune at around 11 o'clock. So I will update you. Reached Tanzania Major. It's been 7:57. 7:57ला नगरमध्ये पोहोचलो. तिथे 6ला निघालो. 2 तास पण नाही गेले. 1 तास 57 मिनिटांमध्ये पोहोचलो होतो आणि पुढे 2 तास लागतात.